ज्ञानेश्वरी पठण अध्याय 13. ओव्या 876 ते 900, श्लोक 14 ते 14. आणि समजता ही ठाया एकेकाळी धनंजया, आले आसे म्हणून जया, विश्वाघ्रणी मानाम. पैसवितया अंग डोळे, नाहीत वेगळे वेगळे, तैसे सर्व दृष्टे सकळे स्वरूपे जे. म्हणून विश्वत चक्षु हा अचक्षुच्या ठाई पक्षू, बोलावया दक्षु जाहला वेदू. जे विश्वाचे श्रावरी, नित्यनादे सर्वापरी, ऐसी स्थितीवरी विश्वमूर्धा मणिपे. पैगा मूर्ती तेची मुख, हुताशना जैसे देख, तैसे सर्वपणे आशेख भोगते जे. या लागे तया पार्था, विश्वतमुख हे व्यवस्था, आली वाक्पथा श्रुतीची या. आणि वस्तू मात्री गगन, जैसे आसे संलग्न, तैसे शब्द जाती कान सर्वत्र जया. म्हणून आम्ही तया ते, म्हणून सर्वत्र ऐकते, एव जे सर्व ते आवरून आसे. एरवी तरी महामती, विश्वत चक्षुया श्रुती, तयाची या व्याप्ती रूप केले. वाचुनी हस्तनेत्र पाये, हे भाष तेथे के आहे. सर्व शून्याचा नसाये निष्कर्षुजे. पै कल्लोळा ते कल्लोळे, ग्रसिजत असे जैसे कळे. परिग्रसिते ग्रासा वेगळे असे काही, तैसे साचची जे एक. तेथके व्याप्य व्यापक, परिबोला वया नावेक करावे लागे. पै शून्य जैसे दावावे जाहले, तै बिंदोले एक पाहिजे केले. तैसे द्वैत सांगावे बोले, तै द्वैत कीजे. एरवी तरी पार्था, गुरु शिष्य सत्पथा, आढळू पडे सर्वथा बोल खुंटे. म्हणून गा श्रुती, द्वैत भावे अद्वैती, निरूपणाच्या वाहती वाट केली. तेची आता अवधारी, ये नेत्र गोचरे आकारी, ते ज्ञेय जया परिव्यापक असे. सर्वेंद्रिय गुणभासम, सर्वेंद्रिय विवर्जितः वर्जितम्, असक्तं सर्व भृच्छैव, निर्गुणं गुण भोक्तृच. तरी ते गा किरीटी ऐसे, अवकाशी आकाश जैसे. पटीपटी पटीपटू होनी तंतु जेवी, उदक होऊनी उदकी,
रसुजैसा अवलोकी दीपपणे दीपकी तेज जैसे कर्पूरत्वे कापुरी सौरभ्य असे जयापरी शरीर होऊन शरीरी कर्म तेवी किंबहुना पांडवा सोनेची सोनयाचा रवा तैसे जे या सर्वांगी असे परिरवे पणा माझी वडे तव रवा ऐसे आवडे वाचुनी सोने सांगडे सोनया जेवी पैगा ओघुची वाकुडा परी पाणी उजू सुहाडा वन्नी आला लोखंडा लोह वन्नी की घटाकारे बेटाळे तेथन गमे वाटोळे मठी तरी चौफळे आये दिसे तरी ते अवकाश जैसे नोही जतची का आकाशे जे विकार होऊनी तैसे विकारी नोहे मन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणायया सारिखे ऐसे धनंजया आवडे कीर रामकृष्ण हरी।